भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई कार्यालयात प्रचंड जल्लोष केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला। संपूर्ण शहरात फटाके फोडून कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला। मुंबईत पहिल्यांदाच भाजपनं इतकी दमदार कामगिरी केली आहे। 2017 मध्ये 82 जागा जिंकणाऱ्या भाजपनं स्वतःचाच विक्रम मोडला। कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा प्रचंड विजय मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय। भाजपनं मुंबईत मोठं यश मिळवलं, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मुंबईत महायुतीला कडवी झुंज दिली। उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली। पक्षातील बडे नेते आणि अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, पण संकटाच्या काळात सोबत आलेल्या राज ठाकरेंमुळे कठीण काळात सुद्धा ठाकरे ब्रँड टिकून राहिला। मुंबईत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला मिळालेल्या जागा त्यांचा आत्मविश्वास बळकट करणाऱ्या ठरणार आहेत। इतकंच नव्हे तर ठाकरेंमुळे विरोधी पक्षही सक्षम झालाय। ज्याने शिवसेनेशी गद्दारी केली, शिंदेची शिवसेना नाहीये, शिंदेची अमित शहा सेना आहे बरं का। ज्याने मराठी माणसाशी शिवसेनेशी गद्दारी केली आणि शिंदेकडे गेले, त्यातले 90% उमेदवार इकडल्या आमच्या लोकांनी पराभूत केले आहेत। मराठी माणसानं घरी बसवले कायमचे। हातात कोणतीही सत्ता नसताना ठाकरे बंधूंनी मुंबईत त्यांची ताकद दाखवून दिली, तर महायुतीत भाजपच्या सोबत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या। एकंदरीतच मुंबई महापालिकेवर महायुतीनं वर्चस्व निर्माण केलं। मात्र प्रतिकूल परिस्थितीत ठाकरेंनी यश मिळवलं। टायगर अभी जिंदा है अशी डरकाळी फोडत आम्ही अजून मैदानात आहोत असा संदेशच ठाकरे बंधूंनी दिलाय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।